गेल्या 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता। जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथमध्ये काम करते। 23ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं। आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कुंडी आज पण अस्तित्वात आहेत। आणि एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी याला करायचा विषय केला तर एकतर ह्या टेंडरमध्ये कुठंतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा। आम्ही जेव्हा सर्वात पहिली जीबी घेतली, पहिली जीबीमध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले। परंतु आज 7वा महिना म्हणजे जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही। म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागं कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याशी थांबवलं जात आहे। आपण पाहू शकता की इकडे हे डंपरनी जो नाल्यातला गाळ आहे तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते। ते जवळपास बदलापूरसारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन आणि अंबरनाथमध्ये असं काय घडतं की अंबरनाथमध्ये 170 टन जमा होतो। म्हणजे लक्षात घ्या जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूरपेक्षा अंबरनाथमध्ये जास्त जमा केला जातोय आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर कचरा दिसतो आपल्याला। असं असताना कुठंतरी खूप इकडे भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय। आपण मागं पाहू शकता की समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं। कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात, ते प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी येऊन वजन केलं जात आहे। त्याला विचारलं याची एमटी गाडीचं वेट होतो का, बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीला वेट पकडतो। म्हणजे खूप मोठं भ्रष्टाचार होतोय। जवळपास 500 किलोचा फरक म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागं त्या ठिकाणी येतोय। ते दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जात आहे। खूप मोठा गोंधळ आज त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतलं आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो। आम्ही संपूर्ण ह्या आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलवून घेतलं, त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील तर अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्थ बसणार नाही। आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी हा जो कचऱ्याचा सगळं जो करप्शन चालतोय आज याची आम्ही पाहणी केली आणि ते सगळे आम्ही शोधून काढलं। त्याच्यात सगळा मातीचा गाळ हा वजन केला जातोय तिथे। मी सर्व नगरसेवकांना म्हणजे आमचे मित्र पक्षाचे जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे देखील त्यांच्याही मनात इच्छा आहे की हा कचऱ्याचा जो घोळ आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर कुठेतरी याच्यावर कारवाई करा आणि हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे याला ब्लॅकलिस्ट करा अशी आमची मागणी असेल आणि आम्ही त्यांना एक सांगतो की तुम्ही देखील याला हे करा।